आज काय रेसिपी बनवली आहे ती बघूया. चला तर मग. आज दुपारची प्रचंड भूक लागलेली आहे, तर ही आहे बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात खावी खूप चांगली असते. तर आता आपण दुसरा पदार्थ बघूया काय खायचा आहे ते. तर हा आहे आपला गरमागरम लुसलुशीत भात, जो पांढरा आहे. तर चला आता आपण ताटाला तिसरा पदार्थ काय आहे ते वाढून घेऊया. आज काहीतरी स्पेशल आहे असं मला वाटायला लागलंय. वास त्याचा खूप छान यायला लागलाय. तर बघूया. ही आहे डाळीची, मिक्स डाळीची आमटी, जी 3 प्रकारच्या डाळी आहेत. एक मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ. ही खूप पौष्टिक लागते आणि चवीला पण छान टेस्टी अशी लागते. चला, आमटी घेतलेली आहे आणि आता चौथा पदार्थ हा स्पेशल आहे, जो नॉन व्हेज वाल्यांसाठी आहे, ज्यांना जास्त करून आवडतात गोलमा. जो वाळलेले छोटे छोटे मासे असतात ते गोलमा असतो. चवीला इतका गोड लागतो तो. एकदा हा छान धुवून त्याची घाण काढून आणि परतून तेलामध्ये त्याचा वास निघून गेल्यावर जो छानपैकी असा चविष्ट बनतो आणि एक प्रकारची त्याला गोडवा निर्माण होतो आणि खूप छान आणि टेस्टी लागतो. तर तो गोलमा मला खूप आवडतो. तुम्हाला गोलमा आवडतो का? हा मला कमेंटमध्ये सांगा. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आहे, जे मासे खातात त्यांच्यासाठी आहे. तर हा गोलमा आपण ताटाला वाढून घेतलेला आहे. तर चला मग, तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि हा सगळा गोलमा आपण एकटाने संपवायचा आहे. तर चला या मंडळी, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला तुम्ही पण गोलमा खाता का हे मला पण कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.